तर आता माझे 2 ब्लाऊज शिवून झाले. इतका कंटाळा यायला लागला ना काम करायचा. खरंच काम करायचं लईच कंटाळा यायला लागला. असं वाटायला मस्त बसून राहा, फक्त मोबाईल बघावं. काम तर करावंच लागणार आहे ना. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. तर मी आले दुकानामध्ये. तर हे आमच्या दिदूबाईचं दप्तर आहे. ते 11:30 वाजता जाते शाळेमध्ये. इथूनच दुकानामधून 12 वाजता तिची शाळा असते. तर बघा हे जेवढे हे काल ना केलेल्या सगळ्या साड्या आहेत. मला आता नाही या साड्याला हातशिलाई करायची. काल एवढ्या साड्या केलेल्या आहेत. 5-6 साड्या हातशिलाई केल्यात. साहेबांनी काल सगळ्या साड्या करून ठेवल्यात. आणि आता हे ब्लाऊज मी कट करून ठेवलेले तिथं. ते आता शिवायला घ्यायचे. अजून मी मशीन काय चालू केलेली नाही आहे. बघा मशीन चालू करायची आता. तर बघा मशीन चालू केलेली आहे. तर कशी आहे माझी मशीन? मस्त ना, छान. तर आता लागा कामाला. नाही पहिलं हे साड्या घेते हातशिलाई करून, म्हणजे कसे घड्या बिड्या घालून आपलं ठेवून देता येते व्यवस्थित. आणि ब्लाऊजला सगळ्या मी कालच हुकं लावून घेतलेली आहेत. तर म्हणलं चला लागा कामाला. तर आमच्या इकडं पाऊस चालू आहे मस्तपैकी, बघू शकता. आता किती वाजले? 12 झाले, 12 वाजले. तर पाऊस चालू आहे. सकाळी असं वाटलं ऊन पडलं होतं, येणार नाही पाऊस. तर आता बघा अजून वाढलाच पाऊस आहे. बघा एवढं मोबाईलमध्ये नाही दिसत, पण पाऊस वाढला. तर इकडे चाललंय माझं ब्लाऊज शिवणं. तर मस्त पाऊस चाललाय. हाय हाय हाय, हे आमची सानू. मला आता एक ब्लाऊज पीस सापडत नाहीये. कोणत्या ह्याच्यात ठेवला काय माहिती, कुठं कोचू कोचू ठेवले काय माहिती. हा ना, सकाळीच ती बाई आली म्हणे माझा ब्लाऊज झाला का शिवून. मी म्हणलं अहो झाला नाही. आणि बरेच दिवस झाले माझ्याकडे, म्हणजे टाकलाय तिने शिवायला, पण आता ब्लाऊज पीसच सापडला गेला. कुठं ठेवला की माय, काय करावं काय नाही. आता तेच बघतीये मी. मस्त बसली आहे खाली बघा, भांडे घालून. आता बघतीये ब्लाऊज कुठं ठेवलाय, कुठं ठेवलाय. अरे देवा, टाकली. ओय तू कधी आली? आली लगेच पडली. मला माहिती नाही तू कधी आली ते. हा टाकली आली बघा, टाकली. मम्मी मम्मी काम करते. बापरे. आलो थांबा. मला म्हणते आलो थांबा. बरं थांबते आता मला ब्लाऊज पीस कुठं ठेवलाय देवा. आता काय करावं काय नाही, मला बघावं लागेल. सगळ्या पिशव्या काढू कोण आहे याच्यात कोचून ठेवलाय काय माहिती. चला बघते मी, सापडल्यावर मी तुम्हाला पण दाखवते. अय काय करते, तिचा मेकअप करते का तू? अगो बया. अय तिचा मेकअप चाललाय का बघू. हे बघा बसल्या इथं. मला काम करू देणे गेले. बघा मशीन बंद आहे. म्हणलं चला लई काम नका करू, गप्पा मारा चला. हे बघा मेथीची भाजी बी आणली. 30 रुपयाला गड्डी मेथीची भाजी करून दाखवणार आहे कशी करायची. हा हे चल ग. हा आम्ही आता हे भाजी करायची रेसिपी. बाई राहू दे मा. हे पाय हे टाकलं कसं मेकअप करतं. टाकलं. तर माझे झाले 5 ब्लाऊज शिवून. हा 6वा आहे. थोडासा राहिला फिटिंग, दोरा संपला. म्हणलं जाऊ द्या. बघा इतका कंटाळा आला होता ना मला. असं लय म्हणजे असं काहीच कामच करू वाटणं गेलं, तर फक्त बसून राहावं वाटलं. तरी पण मी 6 ब्लाऊज शिवलेच. आता काय करणार आहेत म्हणल्यावर शिवते. बघा सगळा पसारा झालाय, चिंध्या. तर आता किती वाजले बघा, 8:30 झाले. तर आता चालले मी घरी. खरंच एवढा कंटाळा आला होता ना मला. म्हणलं 1-2 तरी ब्लाऊज होतील, पण कसे का होईना 6 ब्लाऊज शिवलेच. किती कंटाळा आला ना, किती शिव वाटलं नसलं ना तरी ब्लाऊज शिवावंच लागतात. तर शिवलेत मी 6 ब्लाऊज.
असं वाटलं किती पाऊस येतो, पाऊस तर काहीच नाही. बघा आमच्या घराकडे जायचा रस्ता, हे बघा चांदूमामा, अरे चांदूमामा पण आहे बघा. असा चिखल, असं जावं लागतं बाबा चिखला पाण्याचं. किती भारी रस्ता आहे आमच्या घरी जायचा. तर ते आलोय आता. बघा झेंडा कसा दिसतोय का, झेंडा दिसतोय का? ए ते काय चांगलं आहे का? हे बघा, तर आलोय आता घरी. हे बघा झेंडा दिसतोय का, असा चंद्र दिसतोय पार. बघा किती भारी, पौर्णिमा आहे ना आता उद्या. तर हे माझं घर, आले मी घरी. झेंडा दिसलाय का? चला चला उघडा कुलूप. दिदू मॅडम उघडायला दरवाजा. चला लाईट लाव, चल. तर आलोय आमच्या घरी. ठेवा, हे आणले भाजीपाला. अयो